मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे मयुरी मुलांसाठी दूध घेऊन येते, तर आनंद हा आरोहीचा अभ्यास घेत असतो. आरोहीला तो 19चा पाढा विचारत असतो आणि आरोही अगदी सहज त्याला तो पाढा बोलून दाखवते. आता आनंददादा म्हणतो, खरंच तू किती हुशार आहेस आरोही, वा. त्याबरोबर अक्षय तिकडे येतो आणि म्हणत असतो, खरंच यार, थँक्यू सो मच. तुम्ही सगळे आरोहीवर किती लक्ष देत आहे, कारण ह्या काही दिवसात माझं तिच्याकडे खूप दुर्लक्ष होतं आहे. त्यावर आनंद म्हणतो, अरे त्यामध्ये थँक्स म्हणण्याची काय गरज आहे अक्षय, मी तर उलट आरोहीला शिकवणं एन्जॉय करतो आहे. आरोही, तुला माहिती आहे, तुझ्या बाबालासुद्धा मी मॅथ्स शिकवले आणि तुझा बाबा मॅथ्समध्ये खूप ढ होता, खूप. त्याबरोबर लगेच आरोही म्हणते, हो बाबा, तू मॅथ्समध्ये ढ होतास? अरे पण मॅथ्स तर एवढं इझी असतं ना, मग तरीही तू का ढ होतास? त्यावर लगेच अभि म्हणतो की हो बरोबर बोलतो आहे दादा. त्यावर अक्षय म्हणतो, नाही मी काय एवढा ढ नव्हतो. मग अभि म्हणतो, हो का, बरं ठीक आहे, 12×9 किती सांग. त्याबरोबर अक्षय लगेचच बोटांवर मोजायला लागतो. त्यावर लगेच आता अभि म्हणतो, बघितलंस. त्यावर आरोही म्हणते, चिटिंग करतोयस काका, चिटिंग. त्यावर लगेच आता तारा म्हणते, मामा म्हणजे तुला खरंच मॅथ्स येत नाही? त्याबरोबर अक्षय म्हणतो, सांगतो आणि मग तो आता लगेच मोबाईलवर कॅल्सी मारू लागतो. त्याबरोबर आता मयुरी म्हणते, एक मिनटं, तुम्ही माझ्या भावाला काही कमी समजू नका. माझा भाऊ काय फक्त मॅथ्समध्येच नाही, इतिहास आणि भूगोलात पण ढ होता. त्याबरोबर मग सगळेच जण हसतात. तर आता आरोही म्हणते, मी माझ्या बाबाचं उत्तर देते, 12×9 108. त्याबरोबर मग लगेचच आता आरोहीने उत्तर दिल्यावर आनंद म्हणतो, बघ अक्षय बघ. आणि मग आता लगेचच इकडे अक्षय म्हणतो, बघ माझ्या मुलीने उत्तर दिलं ना, माझी मुलगी हुशार आहे ना, झालं मग. त्याबरोबर लगेचच आता आनंद म्हणतो, बरं आरोही, चल आता सगळ्यांना नमस्कार कर, सगळ्यांचा आशीर्वाद घे, परीक्षेला जायचं आहे ना, जा आईला पण नमस्कार करून ये. मग आरोही आता सगळ्यांना फटाफट नमस्कार करते आणि आता ती रमालाही नमस्कार करून येते. आणि त्यानंतर मग आता ती परीक्षेला जायला निघताना अक्षयला सांगते की बाबा तू व्यवस्थित जा. त्यावर अक्षय लगेचच तिकडे तिला म्हणतो, हो बाळा. त्यानंतर मग आता तो मयुरीला सांगतो की आरोहीची काळजी घ्या. त्यावर आता आनंद म्हणतो की अरे तू नको काळजी करू, आम्ही दोघं आहोत ना इथे, आमची भाची येते, आम्ही अगदी व्यवस्थित काळजी घेऊ तिची, आम्ही सांभाळू ना तिला. त्याबरोबर लगेचच आरोही ही अक्षयला म्हणू लागते, बाबा तू काही काळजी करू नको, मी व्यवस्थित राहीन, स्वतःची सगळी कामं व्यवस्थित करेन, कोणाला काही त्रास वगैरे देणार नाही. तू लवकर जा आणि अण्णा आजोबांना घेऊन ये, हां, डोंट वरी. आणि हो, मी म्हटलेलं लक्षात ठेव, नीट जा सांभाळून. त्यावर अक्षय म्हणतो, हो तू सुद्धा आता व्यवस्थित जा आणि एक्झाममध्ये छान लिहून ये, काय. त्यावर लगेचच आरोही होकार देते आणि परीक्षेसाठी आता ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता मयुरी म्हणते, खरंच आरू किती हुशार आहे ना, नाहीतर एक आपली मुलं. त्याबरोबर मग अक्षय हा लगेच हसतो. त्याबरोबर मयुरी म्हणते, बरं अक्षय, तू आणि रमा कधी निघताय? त्यावर अक्षय म्हणतो की आम्ही उद्या निघणार आहोत. त्याबरोबर आता इकडे अक्षयला दीक्षितांचा फोन येतो आणि दीक्षित अक्षयला भेटायला बोलवतात आणि ते सांगतात, रमा मॅडमना सांगू नका. अक्षय म्हणतो, ठीक आहे. आणि मग अक्षय दीक्षितच्या ऑफिसला येतो. तो दीक्षित वकिलांना म्हणतो, दीक्षित साहेब तुम्ही बोलावलंत ना. त्यावर दीक्षित तोंड पलीकडे करून उभे असतात. अक्षय पुन्हा दीक्षितांना हाक मारतो आणि म्हणत असतो, दीक्षित साहेब तुम्ही बोलावलंत ना, काय झालं आहे, तुम्ही एवढे अर्जंट का बोलवलंत आणि रमाला काही सांगू नको असं का सांगितलं, काय झालं आहे? त्यावर मग दीक्षित साहेब म्हणतात, अक्षय, अण्णासाहेबांना समजलं की तुम्ही या सगळ्यामध्ये पडताय आणि अण्णासाहेब मी तुम्हाला हे सगळं सांगितलं म्हणून खूप जास्त रागवले, त्यांना ह्या सर्वात तुम्ही दोघांनी पडलेलं बिलकुलच आवडत नाही आहे. त्यावर अक्षय म्हणतो, काय, अण्णांना हे सगळं समजलं, पण कसं, हे कसं झालं, अण्णांना कोणी सांगितलं ह्या सर्व गोष्टी की आम्ही यात लक्ष घालतो आहे? त्यावर दीक्षित म्हणतात, मीच सांगितलं अण्णांना ह्या सर्व गोष्टी, सॉरी, पण काय आहे ना, मला अण्णांजवळ खोटं बोलणं शक्य नाही झालं किंवा मी आजपर्यंत अण्णांपासून काहीही लपवलेलं नाही आहे, त्यामुळे अण्णांपासून एखादी गोष्ट लपवायची म्हटलं तरी मला शक्य होत नाहीच आणि म्हणूनच मीच अण्णांना सर्व काही सांगून टाकलं, माफ करा मला, पण माझ्याकडे अण्णांना खरं सांगण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. अक्षय म्हणतो, अहो पण काय केलं तुम्ही हे? बरं ठीक आहे, मग आता पुढे? त्यावर मग आता पुढे दीक्षित सांगतात, अण्णांनी माझ्याकडनं केस काढून दुसऱ्या वकिलाला दिली आणि आता त्या वकिलाने अण्णांना बेलसुद्धा मिळवून दिली.
त्यावर अक्षय म्हणतो, काय बेल मिळवून दिली? बरं कोण आहे तो वकील? त्यावर मग दीक्षित म्हणतात, ते मलाही माहीत नाही आहे. अक्षय म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही रमाला फोन करून सांगा आपण मुंबईला आज नाही उद्या निघतो. आता ते वकील साहेब म्हणतात, पण मी का तुम्ही का नाही सांगत? त्यावर अक्षय म्हणतो, मी जेवढं सांगतो तेवढं करा दीक्षित, तुम्ही रमाला फोन करून सांगा, कळलं? त्यावर दीक्षित होकार देतात. त्यानंतर अक्षय तिकडनं निघून पोलीस स्टेशनला येतो. मुंबईला येऊन पोलीस स्टेशनमध्ये तो चौकशी करतो अण्णांना बेल कुणी मिळवून दिली याबद्दल. त्यावेळी त्याला वकील साहेब सांगतात की अण्णासाहेब कर्णिकांना बेल ही तामणकरांच्या वकिलाने मिळवून दिली. त्यावर अक्षय म्हणतो, तामणकरांच्या वकिलाने? त्यावर ते सांगतात की हो. मग अक्षय हा आता तिकडनं बाहेर येतो. आता बाहेर येऊन तो बसतो. त्याला वाटतं, चला बरं झालं रमाला हे सांगितलं पाहिजे की अण्णासाहेबांना बेल मिळाली आणि अण्णासाहेब आता सुटले. पण त्याआधी दीक्षितांना कॉल केला पाहिजे. मग अक्षय दीक्षितांना फोन करतो आणि विचारतो, अण्णासाहेबांना बेल मिळाली आहे? मग अण्णासाहेब त्याबरोबर दीक्षित म्हणतो, काळजी करू नका तुम्ही अक्षय साहेब, मी लगेच जातो आणि अण्णासाहेब कर्णिकांच्या घरी बघतो. जर अण्णासाहेब घरी आलेले असतील तर मी ताबडतोब तुम्हाला फोन करून तसं कळवेन की अण्णा आलेत. त्यावर अक्षय म्हणतो, व्हेरी गुड. त्याबरोबर लगेचच दीक्षित साहेब म्हणतात, बरं चला मी फोन ठेवतो आणि अण्णासाहेब आले असतील तर ताबडतोब तसं बघून तुम्हाला इन्फॉर्म करतो. अक्षय म्हणतो, हो. आणि मग तो फोन ठेवतो. अक्षय विचार करतो, रमाला बिचारीला एवढ्या दिवसांपासून अण्णा सापडत नाही आहेत ह्या गोष्टीचं केवढं टेन्शन झालं आहे. एक काम करतो, अण्णा सापडलेत ही गोष्ट रमाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे अण्णा सुटलेत ही रमाला सांगतो. आता अक्षय रमाला फोन करतोच, पण इतक्यात त्याला अण्णांचा मेसेज त्याच्या फोनवर आलेला दिसतो. अक्षय फोन कट करतो आणि अण्णांचा तो व्हिडिओ बघतो. तर त्यामध्ये अण्णा म्हणत असतात, अक्षय, रमा, कशाला पडताय तुम्ही ह्या सगळ्यात? नाही म्हणजे मी तुम्हाला दोघांनाही या सगळ्यापासून दूर राहा सांगत असतानाही तुम्ही माझं ऐकलं नाहीत, म्हणून मेसेजऐवजी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवावा लागला. स्वतःच्याच मुलीच्या लग्नाला येऊ शकलो नाही, स्वतःच्या मुलीचं कन्यादान करू शकलो नाही, इतका अभागी बाप आहे मी. पण तरीही मी आता पुन्हा पाचगणीत कधीच नाही येऊ शकत, कधीच नाही. हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. मी पुन्हा पाचगणीत कधी नाही येणार आणि मला तुम्ही शोधण्याचा प्रयत्नही करू नका, कारण मी तुम्हाला कधी सापडणारही नाही. कारण आता त्या सगळ्याचा काही उपयोगच नाही आहे. मी माझं हे दुःख रमाला नाही दाखवू शकत आणि म्हणून मी पाचगणी सोडतो. आणि हो, तुम्ही त्या तामणकरापासून लांब राहा. तो माणूस अजिबात चांगला नाही आहे. तो माणूस खूप वाईट आहे, विचित्र आहे. त्याच्या नजरेसही तुम्ही कधी पडू नका. त्याच्यापासून लांब राहा, सुखी राहा, तुमचं आयुष्य आनंदात घालवा, छान जगा आणि काळजी करू नका. तुमच्या या अभागी बापाचे आशीर्वाद आहेत तुमच्याबरोबर. आणि अण्णासाहेब कर्णिक हा विषय तुमच्या आयुष्यातून कायमचा संपवा, कारण आता यापुढे मी पुन्हा पाचगणीत कधीच येणार नाही आहे, किंबहुना मी येऊच शकणार नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि प्लीज त्या अण्णासाहेब कर्णिकाचं ऐका आणि त्या तांबडकरापासून लांब राहा. तो माणूस चांगला नाही आहे तो माणूस चांगला, प्लीज, असं म्हणत अण्णा हात जोडतो. तर अक्षय म्हणतो, काय आहे हे अण्णांचं? अण्णांनी हा असा काहीतरी व्हिडिओ का बनवला आहे आणि अण्णा का येत नाही आहेत? काहीच कळायला मार्ग नाही आहे, काही समजतच नाही आहे. नेमकं अण्णांचं काय सुरू आहे, काही पत्त्या लागत नाही आहे. नाही, असं कसं चालेल? अण्णांना काहीही करून शोधावं लागेल, सोडवावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला आता अभि हा फोनवर बोलत असतो, हो मी पैसे देईन, हो अहो नका काळजी करू, मी म्हटलं आहे ना मी देईन पैसे म्हणून, तर मी नक्की पैसे देईन, मी पैशांचीच व्यवस्था करतो आहे, तुम्ही नका काळजी करू. मग फोन ठेवून अभि म्हणत असतो की लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. रमाबरोबर आरतीच्या दागिन्यांबद्दल बोलायलाच हवं, रमाला सगळं सांगायला हवं. पण सध्या रमाची ही अशी कंडिशन आहे की तिच्याजवळसुद्धा ह्या सर्व विषयावरती मला नाही बोलता येतं. पण काय करू, पैशांची व्यवस्था तर केलीच पाहिजे, कारण जोवर नाही होणार व्यवस्था तोवर सगळी गडबड होईल. इतक्यात त्या ठिकाणी दीक्षित वकील येतात आणि मला रमा मॅडमना भेटायचं आहे, त्यांची केबिन कुठे आहे असं विचारतात. त्यावर मग आता मॅडम सांगतात की पण रमा मॅडम आज शाळेत आलेल्याच नाही आहेत. त्यावर मग दीक्षित साहेब म्हणतात, आता काय करता येईल? त्यावर मग लगेचच आता मॅडम म्हणतात, त्या बघा ते तिथे उभे आहेत ना, ते रमा मॅडमचे दीर अक्षय सरांचे भाऊ आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. त्याबरोबर मग आता दीक्षित म्हणतात, ठीक आहे मी बोलतो त्यांच्याशी, थँक्यू. मग तो लगेचच
अण्णासाहेबांना बेल मिळाली ही गोष्ट सांगायला अभिकडे येतो. ते अभिला म्हणतात, नमस्कार, मी अण्णासाहेब कर्णिकांचा वकील दीक्षित वकील. त्याबरोबर लगेचच अभि म्हणतो, हाय हाय हॅलो, काय झालं अण्णासाहेबांचं, म्हणजे त्यांना काय प्रोसेस आहे. त्याबरोबर मग आता दीक्षित वकील सांगतात की तेच सांगायला आलो आहे मी सर, अण्णासाहेब कर्णिकांना बेल मिळाली. ॲक्च्युली मला ही गोष्ट रमा मॅडमना सांगायची होती, पण काय झालं ना, मला एका महत्त्वाच्या कामासाठी कोल्हापूरला जावं लागतं आहे, म्हणून मी इथे शाळेत आलो होतो, पण इथेही रमा मॅडम नाहीच आहेत. त्यावर मग अभि म्हणतो, नाही नाही नाही, इट्स ओके इट्स ओके, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही सांगितलं आहेत ना मला, मी रमाला सांगतो हां. आणि अहो केवढी चांगली महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिलीत तुम्ही, कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याबरोबर दीक्षित तुमचंही अभिनंदन साहेब असं म्हणून निघतात. इतक्यात त्या ठिकाणी आर्था येते. आर्थाला अभि हा विचारतो, कसा गेला तुझा पेपर. आर्था म्हणते, खूप छान बाबा. त्याबरोबर मग अभि म्हणतो, आरू कुठे आहे. त्यावर आर्था सांगते, अरे बाबा उद्या अण्णासाहेबांची 61 आहे ना, तर मॅडमनी तिला थांबवून घेतलं आहे, तिला अण्णासाहेबांवरती छान भाषण लिहून आणायला सांगितलं आहे, ती भाषण करणार आहे अण्णासाहेबांवर. त्यावर मग अभि म्हणतो, बरं मला एक गोष्ट सांग, तुला घरी इथून एकटी जाण्याचा रस्ता माहिती आहे का. त्यावर ती म्हणते, काय झालं बाबा, तू कुठे जातो आहेस आता. त्यावर मग तो म्हणतो, अगं आत्ता ना एक खूप मोठी आणि गुड न्यूज समजली आपल्याला, मग त्या गुड न्यूजसाठी मला घरी मिठाई घ्यायची आहे, म्हणून म्हणतो तू आरुहीला घेऊन घरी जाशील, मी मिठाई घेऊन येऊ. त्याबरोबर आर्था म्हणते, ठीक आहे बा. आणि मग आरू हिला घेण्यासाठी आर्था तिकडनं निघते. अभिषेक म्हणत असतो, चला आता अगदी सर्व गोष्टी व्यवस्थित हळूहळू जुळून येतात. आता मी रमाबरोबर अण्णासाहेबांना बेल मिळाली आहे ही गोष्ट सांगितल्याबरोबर माझ्या प्रॉब्लेमबद्दलसुद्धा डिस्कस करू शकतो. तर इकडे आता अक्षय पुन्हा पोलिसांकडे येतो आणि पोलिसांना म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, अण्णासाहेब कर्णिकांचं लोकेशन ट्रेस झालं का. अहो हे बघा, अण्णांनी तो व्हिडिओ बनवला आहे ना, त्यामुळे मला खूप भीती वाटते. अहो त्यांच्या जीवाला काही धोका वगैरे असू शकतो, तर मला कळत नाही आहे, म्हणून मी रिक्वेस्ट करतो, प्लीज माझी मदत करा. इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा आम्ही लोकेशन ट्रेस करू, आम्हाला जर काही कळलं तर आम्ही नक्की तुम्हाला सांगू, पण तुम्ही इथे असे थांबू नका, प्लीज तुम्ही आता घरी जा. अक्षय म्हणतो, नाही नाही, मी अण्णांना भेटल्याशिवाय घरी जाणार नाही. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, अहो असं काय करताय. हे बघा खरं तर आम्ही हे असे कोणाचं लोकेशन ट्रेस करू शकत नाही जोपर्यंत कोर्टाची ऑर्डर येत नाही तोवर, पण तरीही आम्ही तुमची मदत करायची म्हणून लोकेशन ट्रेस करायला तयार झालो. पण आता तुम्हीसुद्धा आम्हाला थोडं समजून घ्या ना, आम्ही सांगतोय ना, तुम्ही घरी जा, तुम्ही काळजी करू नका. अण्णासाहेबांचं लोकेशन ट्रेस झालं की त्यानंतर मी लगेचच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. त्याबरोबर अक्षय म्हणतो, बरं साहेब ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आणि मग अक्षय तिकडनं घरी जायला निघतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता ही गोष्ट अभ्या घरी येऊन सगळ्यांना सांगतो की अण्णासाहेब कर्णिकांना बेल मिळाली. मला त्यांचे वकील आहेत ना दीक्षित, त्यांनी ही गोष्ट सांगितली. ॲक्च्युली त्यांना रमाला सांगायचं होतं, पण रमा शाळेत नव्हती, मी होतो तिथे आर्था आणि आरुहीला सोडायला गेलेला, म्हणून त्यांनी मला सांगितलं. आनंद म्हणतो, अरे वा वा वा, किती महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, आपण ताबडतोब रमाला सांगूया. त्यावर मयुरी म्हणते, नाही पण त्याला सांगायचं त्यापेक्षा अक्षय अण्णांना घेऊन आला की मग आपण रमाला थेट अण्णांच्या घरीच घेऊन जाऊया ना, ती दोघंजणं भेटले तर आणखीन छान वाटेल ते रमाला. त्यावर मग मयुरीची आयडिया लगेचच इकडे काकाला पटते आणि ते म्हणतात, हो हो अगदी बरोबर आहे, छान. तर दुसऱ्या बाजूला इकडे अक्षयला मात्र प्रश्न पडलेला असतो की रमा हिला आता मी काय सांगू. ती मला विचारेल की अण्णांना शोधलं की नाही, अण्णा सापडले की नाही, मग त्याबद्दल मी काय बोलू. आता इतक्यात अक्षय हा विचार करत बसलेला असताना तिकडे चहावाला येतो आणि अक्षयला आणखीन एक चहा देतो. अक्षयला चहा देत तो म्हणतो, साहेब हा घ्या चहा. अक्षय म्हणतो, अहो पण एक. त्याबरोबर तो म्हणतो की अहो तुमचा पहिला चहा थंड झाला की. तर इकडे इतक्यात अक्षयला फोन येतो. अक्षय फोन उचलतो तर त्याला शशिकांत मुकादम विचारतात, काय रे अक्षय, अण्णासाहेबांना बेल मिळाली, तू बोलला नाहीस. अरे कर्णिकांनी सांगितलं आम्हाला, आम्ही ना रमाला छान तयार करून ठेवतो, म्हणजे तू आलास की तू थेट तिला अण्णासाहेबांकडे घेऊन जा. आम्ही अजून तिला काही सांगितलेलं नाही आहे, फक्त तुझ्यासाठी अक्षय सरप्राईज घेऊन येतो आहे एवढंच बोललो आहे. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो, थँक गॉड, बरं झालं तुम्ही रमाला काही सांगितलं नाही आहेत. त्यावर मग मात्र शशिकांत मुकादम म्हणतात, अक्षय काय रे, काय झालं, रमाला सांगितलं नाही, बरं झालं असं का म्हणालास तू, काही प्रॉब्लेम झाला आहे का. त्यावर मग अक्षय हा लगेचच सांगतो, हो बाबा एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला. शशिकांत मुकादम काय झालं असं विचारतात आणि मग अक्षय त्यांना
त्यांना अण्णासाहेबांनी तो जो व्हिडिओ बनवला आहे, परत अण्णासाहेब सापडत नाही आहेत वगैरे वगैरे त्या सर्व गोष्टींबद्दल सांगतो. आता हे सर्व कळाल्यानंतर मग मात्र आता शशिकांत मुकादमांनासुद्धा टेन्शन येतं. अक्षय म्हणतो, अण्णांना बेल मिळाली आहे किंवा काय यातलं प्लीज रमाला काहीही कळू देऊ नका, कारण अण्णा कुठे आहेत काय आहेत हे रमाला काहीच माहीत नाही हो. म्हणून त्याबरोबर मग शशिकांत मुकादम म्हणतात, हो तू काही काळजी करू नको अक्षय, काय करायचं ते मी बघतो, मी सांभाळून घेतो इकडे. मग शशिकांत मुकादम फोन ठेवून देतात. अभि आणि आनंद विचारतात, काय झालं काका, काय एवढा सिरियस झालास? त्याबरोबर मग आता लगेचच शशिकांत मुकादम सांगू लागतात की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, आणि मग तो सर्व प्रॉब्लेम त्यांनाही सांगतात. तर दुसऱ्या बाजूला मयुरीने रमाला छान तयार केलेलं असतं आणि ती म्हणते, सुंदर दिसतेस तू खूप रमा. रमा म्हणते, पण मयुरीताई काय झालं, का तुम्ही मला एवढं छान तयार केलं? त्यावर मयुरी म्हणते, अगं अक्षय तुझ्यासाठी ना एक खूप मोठं महत्त्वाचं आणि छान सरप्राईज घेऊन येणार आहे ना, त्याच्यासाठी. त्यावर ती म्हणते, पण काय आणणार आहेत ते? त्यावर मयुरी म्हणते, ते तर मलाही माहीत नाही आहे, त्याने फक्त फोनवर मला एवढंच सांगितलं, रमाला छान रेडी करून ठेवा म्हणून मी तुला सुंदर तयार केलं. त्यावर रमा म्हणते, ते जे काही असेल ते सांगा ना मला ताई, काही झालं आहे का, जे काही असेल ते बोला. त्यावर मग ती म्हणते, तू त्यालाच विचार की. त्यावर रमा म्हणते, मी फोन करते त्यांना, पण त्यांचा फोन आउट ऑफ सर्व्हिस दाखवतो ना, त्यामुळे मी तुम्हाला विचारते, बोला ना काय झालं आहे. त्यावर मग ती म्हणते की मला नाही माहीत, पण तू काय एवढी काळजी करतेस? अगं अक्षयने तयार करायला सांगितलं आहे, सरप्राईज आहे असं सांगितलं आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी छान गोष्ट असणार ना, काहीतरी महत्त्वाचं असणार, असा विचार कर की. त्यावर रमा म्हणते, काही वाईट घडलं आहे का आता, तुम्ही सगळेजण इकडे का आलाय? मग आता लगेचच इकडे शशिकांत मुकादम म्हणतात, अगं रमा काहीही वाईट घडलेलं नाही आहे. त्यावर रमा म्हणते, मग तुम्ही सगळे इकडे का आलाय आणि काय बातमी देणार आहेत अक्षय मला, कसली आनंदाची बातमी, कसलं सरप्राईज? त्यावर मग आनंद म्हणतो, अगं आनंदाचीच बातमी आहे. त्यावर अभ्या म्हणतो, मी सांगतो आनंदाची बातमी. अगं असं काय करतेस, अण्णांची 61 नाही आहे का? अक्षय त्या 61च्या तयारीला लागला आहे, आणि तुला माहिती आहे का आरोही भाषणसुद्धा करणार आहे, त्याच्याबद्दलच बोलतो होता अक्षय, बाकी काहीही नाही गं. त्याबरोबर रमा म्हणते, अय्या हो, परवा अण्णांची 61 आहे आणि अजून माझी काही तयारीच झालेली नाही आहे, मी कशी काय विसरले अण्णांची 61, माझ्या लक्षातही राहिलं नाही आहे काहीच, मी काहीच केलेलं नाही आहे. त्यावर मग आनंद म्हणतो, रमा 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 इट्स ओके इट्स ओके, तू काळजी करू नकोस, शाळेत काय काय प्रोग्राम करायचे, कसं कसं काय काय करायचं या सर्वाची लिस्ट आम्ही बनवतो, आम्ही एक काम करतो, आम्ही आईबरोबर बोलतो, आणि आईबरोबर बोलून मी आणि मयुरी आणि आभ्या आम्ही सगळे म्हणजे अरेंजमेंट करतो, सगळं प्लॅनिंग करतो. त्यावर रमा म्हणते, ठीक आहे, मी खरंच एवढी वाईट मुलगी आहे का अण्णा, की मला तुमची 61 लक्षात नाही राहिली? त्यावर मग आता लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात, नाही असं काहीही नाही आहे रमा, आणि तू आत्ता टेन्शन सोडून दे बरं. अगं आरोही भाषण करणार आहे, ह्या गोष्टीचा विचार कर ना, आनंद वाटून घे ना तुझ्या जीवाला, की सगळं आता छान होणार आहे, कळलं का तुला? तू उगाच काळजी करू नको, अक्षय आहे ना, तो सगळं व्यवस्थित करेल, तू उगाचच्या उगाच काळजी सोडून दे बरं करायची. त्यावर ती म्हणायला लागते, पण खरंच बाबा अण्णा सापडतील ना? त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अगं हो नक्की सापडतील, तू कशाला काळजी करतेस, अण्णा सापडतील. त्याबरोबर हे ऐकून मग रमाला बरं वाटतं. शशिकांत मुकादम म्हणतात, तू बस निवांत, मी आलोच, हां मी जरा बाहेर तयारीचं काय करतायत हे लोक ते बघतो. त्यावर रमा म्हणते, हो चालेल. आणि मग शशिकांत मुकादम तिकडनं बाहेर गेल्यावर रमा आता हात जोडून प्रार्थना करत असते की अण्णा लवकरात लवकर सापडू देत. त्यानंतर रमा आता अक्षयला व्हिडिओ कॉल करते, आणि व्हिडिओ कॉलवर सुद्धा ती अक्षयला सांगते की तुम्ही लवकरात लवकर अण्णांना शोधून घरी घेऊन या. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो अगं घेऊन येणारच आहे मी. रमा म्हणते, येणार आहे नाही, लवकर या, अण्णांची 61 आहे परवा, लक्षात आहे ना? त्यावर अक्षय म्हणतो, अरे मग तर काही प्रश्नच नाही, अण्णांची 61 आहे ना, 61च्या आधी मी आणि अण्णा आम्ही दोघंही पोहोचतोय घरी, हां तू काही काळजी करू नको. त्यानंतर मग अक्षय आतमध्ये येऊन विचारतो की काही लोकेशनचं कळलं का साहेब? त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात की अण्णांचं लोकेशन मालाड हायवेजवळ दाखवत होतं, आणि तिथे एक अपघात झाला आहे, त्यामध्ये एक माणसाचा मृत्यू झाला आहे आणि त्याची डेड बॉडी आम्हाला सापडली आहे, तर तुम्ही एकदा ती बघून घ्या. मग अक्षय आता शवघरात जाऊन तिथे आता त्या बॉडीवरचं ते पांढरं कापड काढत असतो. अक्षय घाबरत असतो, अक्षयला टेन्शन आलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक